गुड आफ्टरनून एव्हरीवन. आज आपण MGM 309 मधला दुसरा जो घटक आहे ऍडव्हर्टायझिंग प्रमोशन हे बघणार आहोत. म्हणजे जाहिरातीची मोहीम, जाहिरात मोहीम. मागच्या पहिल्या घटकामध्ये आपण ऍडव्हर्टायझिंग काय आहे हे बघितलेलं आहे. ऍडव्हर्टाईज कशा पद्धतीने करतात हे पण काय केलेलं आहे, पाहिलेलं आहे. आता आपण पहिल्यांदा तर जाहिरात मोहीम काय आहे, ऍडव्हर्टायझिंग प्रमोशन आपण काय करूया बघूया. साधारण आपण बघितलेलं असतं, आपण रोजच्या ह्याच्यामध्ये जाहिराती पाहतो, ऐकतो, वाचतो. पण काही काही जाहिराती, सगळ्या जाहिराती आपल्या लक्षात राहत नाहीत. तर काही जाहिराती आपल्या काय होतात, फक्त लक्षात राहतात. काही जाहिराती आपल्या विस्मृतीत जातात. पण कुठल्याही जाहिरात विसरली किंवा लक्षात राहिली तरी प्रत्येक जाहिरातीला खर्च हा आलेलाच असतो. त्याच्यामुळे जाहिरातदार जो आहे ते जास्तीत जास्त लक्षात राहावी लोकांना, याचा काय करत असतो, प्रयत्न करत असतो. तर तशाच पद्धतीने काय आहे, त्याच्यामुळे ऍडव्हर्टायझिंग प्रमोशन ही मोहीम पण त्यांना काय करावी लागते, राबवावी लागते. फक्त हा घटक काढते मी तोपर्यंत. तर कशा पद्धतीने ती जाहिरात मोहीम राबवतात, लोकांना लक्षात का राहावं, कुठल्या कुठल्या जाहिरातीचे मार्ग आहेत की कुठे कशा पद्धतीने ती जाहिरात करतात, त्याचे फायदे तोटे काय आहेत, या सगळ्या गोष्टी आपल्याला काय करायच्या या घटकामध्ये केलेले आहे. आपल्याला सगळं लक्षात घ्यायचं आहे. ऍडव्हर्टायझिंग प्रमोशन. Advertising campaign means in a specific period achieving a specific objective. For example, creating an awareness about the product in the market. To achieve this object by keeping the same message centrally, variety of advertisements are prepared. In this unit, we shall discuss what are advertising campaign, advertising budget, advertising media, and assignment, evaluation of advertising areas in detail. तर जाहिरात मोहीम म्हणजे एखाद्या विशिष्ट कालावधीत एखादा उद्देश, उदाहरणार्थ वस्तूबद्दल बाजारात जागरूकता निर्माण करणे, हे साध्य करण्यासाठी एक संदेश मध्यवर्ती ठेवून विविध प्रकारच्या आकर्षक जाहिराती काय केल्या जातात. म्हणजे जाहिरातीमध्ये एखादा संदेश असतो आणि त्या संदेशानुसारच आपल्याला काय करावं लागतं, संदेश आहे त्यानुसार जाहिराती काय केल्या जातात. तर या घटकामध्ये आपल्याला जाहिरात मोहिमेचा, जाहिरात अंदाजपत्रकाचा व जाहिरातीच्या विविध माध्यमांचा व जाहिरात प्रयत्नांच्या मूल्यमापनाचा काय करायचा, अभ्यास आता या ह्याच्यामध्ये करायचा आहे. मिनिंग ऑफ ऍडव्हर्टायझिंग प्रमोशन. आता हे पहिल्यांदा मिनिंग काय करायचं आपल्याला बघायचंय. ऍडव्हर्टायझिंग campaign means by the proper planning and with someone definite objective, preparing various types of advertisements, keeping the same message as a central idea and publishing it separately for some specific period of time. जाहिरात म्हणजे काय, त्याचा अर्थ बघा. जाहिरात मोहीम म्हणजे ठरवून नियोजन करून जाहिरातीचा सारखा संदेश एका ठराविक काळासाठी तयार करून तो वारंवार काय केला जातो, प्रसिद्ध केला जातो. Advertising campaign to the successful strike the exact balance between the various elements of an advertisement. Also, there should be the balance, timeliness, frequency in the end evaluation of each and every activity. तर जाहिरात मोहीम जी आहे ती यशस्वी होण्यासाठी काय केला जातो, तर काही घटकांचा काय केला जातो, समावेश केला जातो. त्याच्यामध्ये समन्वय, समतोल, वेळ, सातत्य आणि कामगिरी तसेच मूल्यमापन इत्यादी गोष्टींची काय असते, आवश्यकता असते. या सगळ्यांची काय केली जाते, पाहणी पडताळणी काय केली जाते. आता उदाहरणार्थ काय, तर लक्स साबण आहे. आपण लक्स साबण अगदी आपल्या लहानपणापासून आपण बघतो की लक्स साबणाच्या ज्या जाहिराती आहेत त्या वेगवेगळ्या पद्धतीने केल्या जातात.
तारका ज्या आहेत, सिनेमा तारका किंवा हिरोईनी ज्या आहेत, त्या टॉपिक्सच्या आहेत, त्या लक्ष्य जाहिरात काय करतात. म्हणजे ज्या काही 4-5 वर्षांमध्ये जी हिरोईन खूप तिचे पिक्चर चालतात किंवा ती प्रसिद्धीच्या झोतात आहे, त्या हिरोईनीला घेऊन काय केलं जातात, लक्षी जाहिरात केली जाते, जेणेकरून लोकांनी काय करावे, ते लक्ष साबणाकडे आकर्षित व्हावं किंवा त्या ग्राहक आकर्षित व्हावा, हे सगळा काय असतो, प्रयत्न असतो. किंवा पेप्सीची जाहिरात असेल, कोको कोलाची जाहिरात असेल, ती पण तशाच पद्धतीने काय केली जाते. किंवा फेबिकॉलची जी आहे की फेबिकॉल का जोड है तुटेगा नाही, अशा ज्या टॅगलाईन करून ज्या केल्या जातात जाहिराती, त्या अशा पद्धतीनेच काय असतात. आता आपण जेव्हा मिनिंग पाहिले, आता त्याच्या पुढे प्लॅनिंग ऑफ ऍडव्हर्टायझिंग प्रमोशन, म्हणजे जाहिरात मोहिमेचे जे नियोजन आहे ते कशा पद्धतीने केलं जातं. While determining the advertising campaign, following factors play vital role. खालच्या महत्त्वाच्या ज्या गोष्टी आहेत, जॉग्राफिक एरिया, फीचर्स, मार्केट स्ट्रक्चर, सायकोलॉजी ऑफ बायर्स, ह्या सगळ्या ऍडव्हर्टायझिंग प्रमोशन मध्ये महत्त्वाच्या गोष्टी आहेत. Customers' levels are carefully studied at the organizational level. Following factors are considered. आता खालचे जे फॅक्टर्स जे आहेत ते काय आहेत, खूप महत्त्वाचे आहेत. कंपनीच्या पातळीवर जाहिरातदारास खालील घटकांचा विचार काय करावा लागतो. आता काही महत्त्वाच्या घटकांचा जो मुद्दे आहेत ते आपल्याला काय, हे जे 11 घटक आहेत ते आपण काय करायचे, अभ्यासूया. कम्प्लीट द ऍडव्हर्टायझिंग बजेट, म्हणजे संपूर्ण जाहिरातीचे अंदाजपत्रक काय करावं लागतं, काढावं लागतं. अवेबिलिटी ऑफ मीडिया, म्हणजे माध्यमांची उपलब्धता, कुठली माध्यमे, टीव्हीवर दाखवायचं आहे का, साप्ताहिकामध्ये, वर्तमानपत्रामध्ये द्यायचं आहे, लेखी स्वरूपात आहे, किंवा भिंतीचित्रावर द्यायचं आहे, बोर्डवर द्यायचं आहे, ह्या सगळ्या ज्या उपलब्धता आहे माध्यमांची ती पण बघावी लागते. कंझ्युमर प्रोफाईल, म्हणजे उपभोक्त्याची, ग्राहकाची माहिती जी आहे, म्हणजे ग्राहक कुठला आहे, ग्राहकाची माहिती असल्याशिवाय आपल्याला जाहिरात व्यवस्थित करता येणार नाही. प्रोडक्ट प्रोफाईल, म्हणजे वस्तूंची माहिती हवी. टाइम अँड पिरियड ऑफ कंपॅनियन, मोहिमेच्या कालावधी आणि वेळ जो आहे तो बघायचा, की किती वेळ आहे आपल्याकडे, पिरियड किती आहे, कालावधी किती आहे हे बघावं लागेल. ऑब्जेक्टिव्ह ऑफ द ऍडव्हर्टाइजमेंट अँड द मार्केटिंग, जाहिरातीचा आणि विपणनाचा उद्देश, ऑब्जेक्टिव्ह काय आहे ते बघायचे. चॅनल्स ऑफ द डिस्ट्रीब्युशन, जे वितरणाच्या वाहिन्या काय आहेत ते बघावं लागणार आहे. मार्केट कंडिशन्स, कॉम्पिटिशन्स अँड अदर इन्फ्लुएन्सिंग फॅक्टर, म्हणजे बाजारातील वातावरण कसं आहे, स्पर्धक कुठले कुठले आहेत आणि इतर प्रभावकारी घटक कुठले आहेत, याचाही अभ्यास काय करावा लागतो, या ऍडव्हर्टायझिंग प्रमोशन मध्ये करावा लागतो. क्रिटिकल इव्हॅल्युएशन ऑफ लास्ट प्रिव्हियस ऍडव्हर्टायझिंग बजेट, मागील जाहिरातीचा मोहिमेचा आढावा काय करावा लागतो, घ्यावा लागतो, की मागे कधी जाहिरात केलेली आहे आणि त्याचा आढावा घेऊन आपल्याला नवीन जाहिरात करायची आहे, याचाही आपल्याला काय करावा लागतो, आढावा घ्यावा लागतो, इव्हॅल्युएशन करावं लागतं. क्रिएटिव्ह बेसिस, म्हणजे कल्पकतेचा आधार काय करावा लागतो, घ्यावा लागतो. प्लॅनिंग ऑफ न्यू ऍडव्हर्टायझिंग प्रमोशन कॅम्पेनियन, म्हणजे नवीन मोहिमेचे काय करावं लागतं, नियोजन करावं लागतं. मागचा जो अहवाल आहे, मागच्या ज्या जाहिराती आहेत, स्पर्धक कोण आहेत, त्या सगळ्यांच्या अहवालाचा उपयोग किंवा विचार करूनच काय करावं लागतं, जाहिरात मोहीम राबवावी लागते. तर पुढचा जो घटक आहे तो फॅक्टर्स इन्व्हॉल्व इन ऍडव्हर्टायझिंग प्रमोशन, म्हणजे जाहिरात मोहिमेचे घटक कुठले कुठले आहेत. आयडेंटिफाईंग, आयडेंटिफाईंग प्रॉब्लेम्स, कुठले कुठले प्रश्न निर्माण होणारे जाहिरात करताना किंवा आधी कुठले झालेले, याचा काय करायचा आहे, अभ्यास करावा लागतो. बजेट
बजेट किती आहे, बजेटनुसारच काय करावं लागतं, हाऊ मच एक्सपेंडिचर ऑफ द कंपनी इज रेडी टू स्पेंड, जे किती कंपनी स्पेंड करू शकते जाहिरातीवर हेही बघावं लागेल. प्री टेस्टिंग बघावं लागणार आहे. प्री टेस्टिंग म्हणजे काय, पूर्व चाचणी कुठली आहे, म्हणजे ग्राहकांची गरज, राहणीमान, वस्तूबाबत, जाहिरातीबाबत सध्याची प्रतिक्रिया इत्यादी गोष्टींची माहिती काय करावी लागते, घ्यावी लागते. टार्गेट कस्टमर्स किंवा क्लास, द इन्फॉर्मेशन अबाउट द टार्गेट ग्रुप्स क्लास ऑफ द कस्टमर्स इज इसेन्शियल, म्हणजे लक्ष्य श्रोते किंवा ग्राहक वर्ग, नक्की आपला ग्राहक वर्ग कोणता आहे, लहान मुले आहे, तरुण वर्ग आहे, उच्चभ्रू किंवा नोकरी करणारा वर्ग आहे, याची सुद्धा माहिती काय आहे, आवश्यक आहे. सिलेक्शन ऑफ मीडिया, म्हणजे माध्यम जी आहेत, कुठल्या माध्यमातून आपल्याला जाहिरात करायची. विच मीडिया कॅन रीच द इन्फॉर्मेशन रिलेशन टू प्रोडक्ट इफेक्टिव्हली द मास, ऑर विच मीडिया कॅन रीच द मॅक्झिमम पीपल, म्हणजे कुठल्या मीडिया वापरला तर जास्तीत जास्त ग्राहकांपर्यंत आपण पोहोचू शकतो, हे पण काय करावं लागतं, सिलेक्शन ऑफ मीडियामध्ये बघावं लागेल. लँग्वेज, कुठली भाषा आहे, इंडिया हॅज अ डायव्हर्सिटी इन लँग्वेज, एव्हरी स्टेट हॅज इट्स ओन लँग्वेज, thus the advertiser need to select a particular language for the particular region, म्हणजे कुठल्या ह्याच्यासाठी आपल्याला जाहिरात करायची आहे, आणि भारतात वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळी भाषा वापरली जाते, तेव्हा जाहिरातदाराच्या दृष्टीने नक्की कोणत्या भाषेचा वर्ग निवडावा असाही प्रश्न असतो. जर विभागीय भाषा वापरली तर प्रत्येक राज्यासाठी वेगवेगळी जाहिरात करावी लागते आणि ते खर्चिक होतं, म्हणून राष्ट्रभाषा वापरली तर जाहिरातीची व्याप्ती वाढते. म्हणून आपण बघा, जास्तीत जास्त आपल्याला हिंदी भाषेमध्ये जास्त काय केल्या जातात, जाहिराती उपलब्ध दिसतात किंवा ऐकायला मिळतात. टाइम पिरियड अँड लिमिटेशन्स, म्हणजे वेळ, कालावधी आणि मर्यादा कुठली आहे, म्हणजे जाहिरात कोणत्या वेळेत प्रसिद्ध करावी, तसे जाहिरातीचा कालावधी किती असावा, जेणेकरून ती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल. Which time or in which period advertising should be the published, how long the advertisement period should be, so that it reaches maximum people. पोस्ट टेस्टिंग म्हणजे जाहिरात मोहिमोत्तर चाचणी. After the advertising promotion campaign is completed, it is necessary to test the result, which is known as a post testing. म्हणजे जाहिरात मोहीम राबवल्यानंतर पुन्हा एकदा चाचणी घेणे गरजेचे असतं, म्हणजे मोहिमेचा उद्देश सफल झाला आहे का नाही, ग्राहकांची पसंती काय आहे, इत्यादी माहिती व अभिप्रायासाठी ही चाचणी काय केली जाते, आवश्यक असते. थोडक्यात जाहिरात मोहिमेचे मूल्यमापन करण्याच्या दृष्टीने पोस्ट टेस्टिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट. पोस्ट टेस्टिंग इफेक्ट्स ऑफ सेल्स. आता विक्रीवर परिणाम काय होतो. जनरली द ॲडव्हर्टायझिंग प्रमोशन्स प्रोग्राम्स कॅन कंपॅजन इज द इनकम्प्लिटेड विथ द intention of increasing the sales. Thus, it is necessary to know whether this object is fulfilled or are there any positive effect on sales. म्हणजे सर्वसाधारणपणे जाहिरात मोहीम विक्री वाढवण्याच्या दृष्टीने काय केली जाते. मग ही विक्री वाढलेली आहे जाहिरात करून की कमी झालेली आहे, याचा पण अभ्यास काय करावा लागतो. आता सेकंड आहे नीड फॉर ॲडव्हर्टायझिंग प्रमोशन, म्हणजे जाहिरात मोहिमेची गरज काय आहे. While preparing this program, following objectives are taken into consideration. सर्वसाधारणपणे पुढील उद्देश काय केले जातात, जाहिरात मोहिमेची गरजेमध्ये लक्षात घेतले जातात. फोरकास्टिंग द क्वांटम ऑफ डिमांड फॉर द प्रोडक्ट, बाजारपेठेत आपल्या वस्तूला कितपत मागणी मिळू शकेल हे ठरवणे. कलेक्शन ऑफ द इन्फॉर्मेशन ऑफ बायर्स बिहेवियर अँड अनालिसिस, ग्राहकांची माहिती मिळवून त्यांची खरेदीची मानसिकता अभ्यासणे. टेस्टिंग द फ्रिक्वेन्सी ऑफ बाईंग, ग्राहकांची वस्तू खरेदी करण्याची वारंवारता तपासणे. डिटरमाइनिंग द मिडलमेन अँड देअर फंक्शन्स, मध्यस्थानी त्यांचे कार्य ठरवणे. मेकिंग द नेसेसरी चेंजेस इन द प्रोडक्ट, वस्तूंमध्ये आवश्यक ते नवीन बदल करणे. मीडिया प्लॅनिंग म्हणजे माध्यमांचे नियोजन. डिटरमाइनिंग द ॲडव्हर्टाइजमेंट अपील, एक्झाम्पल इमोशनल, सायकोलॉजिकल, जाहिरातीमधून करण्यात येणाऱ्या आव्हानाची भावना ठरवणे. उदाहरणार्थ भावनिक, मानसिक आव्हान करायचंय का, हे पण काय करावं लागतं, बघावं लागतं. डिफाईन द टाईप ऑफ कॉपी,
म्हणजे मसुद्याचा प्रकार ठरवणे, कशा पद्धतीचा तो मसुदा पाहिजे, कशा पद्धतीने वाक्यरचना पाहिजे, कशा पद्धतीने इफेक्टिव्हली ती जाऊ शकेल, हे काय करावं लागतं, आपल्याला डिफाईन करावं लागतं. मेकिंग टाइम टेबल अँड परचेसिंग टाइम अँड स्पेस इन द डिझायर मीडिया. वेळापत्रक तयार करणे व आवश्यकता माध्यमातील जागा व वेळ काय करायचं, खरेदी करणे. टेस्टिंग द फायनल ॲडव्हर्टाइजमेंट कॉपी. जाहिरातीत पक्क्या मसुद्याची चाचणी घेणे. डिटरमाइनिंग द जॉग्राफिक स्कोप ऑफ द ॲडव्हर्टाइजमेंट. जाहिरातीची भौगोलिक व्याप्ती ठरवणे. प्रिपरेशन ऑफ ॲडव्हर्टायझिंग प्रमोशन कंपॅनियन. जाहिरात मोहिमेसाठी अंदाजपत्रक तयार करणे. आणि कोऑर्डिनेटिंग द जनरल ॲडमिनिस्ट्रेशन सेल्स पर्सन सेल्स प्रमोशन टीम. सर्वसाधारण व्यवस्थापनाशी विक्रिय कर्मचारी आणि विक्रिय वृद्धी टीमशी समन्वय साधणे. हे सगळे जाहिरात मोहिमेचे काय गरजा आहेत किंवा गरजांमधले उद्दिष्टही आहेत. नेक्स्ट, स्टेजेस और फेजेस इन ॲडव्हर्टायझिंग प्रमोशन कॅम्पेनियन. म्हणजे जाहिराती मोहिमेतील काही टप्पे आहेत, ते टप्पे आपण काय करायचे, बघायचे. पहिला टप्पा जो आहे स्ट्रॅटेजी डेव्हलपमेंट फेज, म्हणजे जाहिरातीमधील डावपेच तयार करण्याचा टप्पा. In these phases, the objectives and elements of the communication determine the strategy development phases. म्हणजे हा टप्पा संज्ञापनाचा उद्देश व घटक ठरवतो. यामध्ये उपलब्ध असलेल्या माहितीचे विश्लेषण केले जाते आणि वस्तूची परिस्थिती ठरवली जाते. सेकंड इज ब्रीफ डिटेल्स ऑफ ॲडव्हर्टाइजमेंट. म्हणजे जाहिरातीबद्दल थोडक्यात माहिती काय केली जाते, दिली जाते. In this stage, the advertising agency provide brief description or details about the theme or strategy or presentation of rough advertisement to the advertiser. The artist prepare the final strategy, then the advertisement is spread. जाहिरात संस्था या टप्प्यांमध्ये जाहिरातदारास अगदी थोडक्यात तयार केलेल्या कल्पना आणि डावपेचाची कल्पना येते आणि कच्च्या जाहिरातीचे काय केले जाते, सादरीकरण केले जाते. थर्ड वन, creative phase. In this phase, whatever the advertising work is completed is given an artistic and commercial touch. The expert of advertising field, like a art director, may give the suggestion in the advertisement such as the necessary changes, sequence or change in the other element of advertisement. म्हणजे जाहिराती सर्जनशील टप्पा आहे. क्रिएटिव्ह फेज म्हणजे काय, तर सर्जनशील टप्पा. आता या टप्प्यामध्ये काय केलं जातं, तर जाहिरातीचे जे काम ते झालेलं आहे आधीच्या टप्प्यांमध्ये, की जाहिरातीबद्दल थोडक्यात माहिती किंवा जाहिरातीमधील जे डावपेज आहेत ते सगळे लक्षात ठेवून जे काम केलेलं आहे त्यास व्यावहारिक व कल्पनात्मक रूप देण्याचा प्रयत्न काय केला जातो, या टप्प्यामध्ये क्रिएटिव्ह फेज मध्ये केला जातो. आर्ट डायरेक्टर सारखे जाहिरात विश्वातील निष्णात तयार केलेल्या जाहिरातीमध्ये आवश्यक तो बदल, क्रमवारी आणि इतर घटकांमध्ये बदल करण्यास काय केले जातात, सांगतात. आता हे एवढं सगळं आहे जाहिरात मोहिमेचे हे टप्पे आहेत, 3 टप्पे आहेत. आता नेक्स्ट आहे ॲडव्हर्टायझिंग बजेट. म्हणजे आता सगळं झालं, पण ॲडव्हर्टायझिंग बजेट मध्ये काय आहे, किंवा जाहिरात अंदाजपत्रक कशा पद्धतीने केलं जातं, याची काय करायचं आपल्याला आता माहिती घ्यायची आहे. आता ॲडव्हर्टायझिंग बजेट. While preparing advertising budget, following factors are taken into the consideration. Objective to be the achieved. साध्य करायची उद्दिष्टे जी आहेत ती काय करायची, लक्षात ठेवायचे. साईज ऑफ ऑर्गनायझेशन म्हणजे कंपनीचा आकार. नेचर ऑफ गुड्स प्रोडक्ट टू बी द सोल्ड म्हणजे विक्रिय वस्तूंचे स्वरूप काय आहे. कॉम्पिटिशन एन्व्हायरमेंट म्हणजे स्पर्धेची परिस्थिती काय आहे, आजूबाजूला कुठली स्पर्धा आहे, कुठले आपल्याला टक्कर देण्यासाठी ज्या वस्तू आहेत त्याचा आपण अभ्यास करावा लागतो. ट्रेडिशनल पॅटर्न ऑफ द ऑर्गनायझेशन ऑफ प्रोडक्शन म्हणजे कंपनी व उत्पादनाची परंपरा जी आहे ती बघायची. अवेलेबिलिटी ऑफ रिसोर्सेस म्हणजे उपलब्ध असलेली साधने काय आहेत, जाहिरात करताना कुठल्या साधनांचा आपल्याला वापर करावा लागेल, उपलब्ध आहेत हे बघावं लागेल. अवेलेबिलिटी ऑफ द फायनान्शियल रिसोर्सेस
फंड्स म्हणजे उपलब्ध असलेला फंड आहे, पैसा जो आहे तो पैसा कितपर्यंत वापरायचा, कुठे कुठे वापरायचा आहे हे पण आपल्याला काय करायचंय, बघायचंय. आता साध्य करावयाचे ऑब्जेक्टिव्ह ऑफ अचीव म्हणजे कुठले उद्दिष्ट आहेत हे काय करावं लागणार आहे, बघावं लागणार आहे. साईज ऑफ कंपनी, if in the size of organization is large, then the advertising expenditure may be heavy. On the other hand, if the organization is small in size, advertising expenditure is less due to the availability of funds. म्हणजे कुठल्या कंपनीचा साईज कसा आहे, लहान छोटी कंपनी आहे का मोठी कंपनी आहे, त्यानुसार आपल्याला फंड काय करावा लागतो, तयार करावा लागतो आणि तशाच पद्धतीने फंड ती कंपनी काय करते, आपल्याला उपलब्ध जाहिरात करण्यासाठी देते. याचा उपयोग हे लक्षात ठेवावं लागतं. नेचर ऑफ द प्रोडक्ट, ऍडव्हर्टाइजमेंट इन द डिटरमाइंड बाय द नेचर ऑफ गुड्स टू बी सोल्ड as well by the media and the time of broadcasting. विक्रिय वस्तूंचे जे स्वरूप आहे, नेचर ऑफ द प्रोडक्ट म्हणजे वस्तूच्या स्वरूपानुसार जाहिरात ठरते. तसेच ती कोणत्या माध्यमात किती वेळा प्रसिद्ध करायची हे काय केलं जातं, ठरवलं जातं. ट्रेडिशनल पॅटर्न ऑफ द ऑर्गनायझेशन अँड फॉर द प्रोडक्शन. कॉम्पिटिटिव्ह एन्व्हायरमेंट म्हणजे कॉम्पिटिटिव्ह एन्व्हायरमेंट आहे, स्पर्धेची परिस्थिती कशी आहे ते बघावं लागेल. नेक्स्ट, ट्रेडिशनल पॅटर्न ऑफ द ऑर्गनायझेशन अँड फॉर द प्रोडक्शन. कंपनी व उत्पादनाची काय परंपरा जी आहे ती बघायची आहे. अवेलेबिलिटी ऑफ रिसोर्सेस, जाहिरात करण्यासाठी कंपनीकडे साधन सामग्रीची उपलब्ध पडताळणी काय करायची आपल्याला बघावी लागेल. इट इज नेसेसरी टू व्हेरीफाय द अवेलेबिलिटी ऑफ द रिसोर्सेस व्हाईल ऍडव्हर्टायझिंग. अवेलेबिलिटी ऑफ फंड्स आणि फायनान्स, द ऑर्गनायझेशन पॉलिसी डिटरमाइन द ऍडव्हर्टायझिंग बजेट. इट्स एक्झाम्पल, वेदर देअर सफिशियंट फंड्स अवेलेबल. मेकिंग ऑफ ऍडव्हर्टायझिंग बजेट. आता दुसरा मुद्दा आहे की जाहिरात अंदाजपत्रक तयार करण्याची जी प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये काय काय प्रक्रियेमध्ये सहभागी होतो. कलेक्शन ऑफ द प्रायमरी डाटा रिक्वायर्ड फॉर ऍडव्हर्टायझिंग बजेट, पहिला टप्पा आहे हा. रफ स्केच ऑफ द ऍडव्हर्टाइज बजेट सेंडिंग टू द सुपरवायझर फॉर द फर्दर चेंजेस ऑर इंस्ट्रक्शन. म्हणजे जाहिरात अंदाजपत्रकाचा कच्चा आराखडा तयार करणे व तो वरिष्ठांच्या सूचनांसाठी काय केला जातो, पाठवला जातो. फायनलायझिंग द बजेट अँड सिकिंग द परमिशन, म्हणजे अंतिम अंदाजपत्रक तयार करणे व त्याची मंजुरी करणे. इम्प्लिटेशन ऑफ द ऍडव्हर्टायझिंग बजेट, म्हणजे जाहिरातीच्या अंदाजपत्रकाची अंमलबजावणी करायची, इम्प्लिटेशन करायचं. कंट्रोलिंग बजेट, म्हणजे अंदाजपत्रकाचे नियंत्रण करावं लागतं. टाइप्स ऑफ ऍडव्हर्टायझिंग बजेट. आता ह्या आपले ऍडव्हर्टायझिंगचे जे टाइप्स आहेत, बजेटचे टाइप्स आहेत ते काय करायचे आपल्याला बघायचे आहेत. प्रकार कुठले आहेत, टाइप्स ऑफ ऍडव्हर्टायझिंग बजेट. ऑन द बेसिस ऑफ ऑर्गनायझेशन ऑब्जेक्ट, कंपनीच्या उद्दिष्टानुसार अंदाजपत्रक तयार करणे. ऑन द बेसिस ऑफ सेल्स व्हॅल्यूम, म्हणजे विक्रीच्या प्रमाणात जाहिरात अंदाजपत्रक. ऑन द बेसिस ऑफ लास्ट इयर बजेट, म्हणजे मागील वर्षीच्या अंदाजपत्रकावर आधारित बजेट. ऑन द बेसिस ऑफ अवेलेबिलिटी फंड्स, म्हणजे उपलब्ध असलेल्या निधीवरून. ऑन द बेसिस ऑफ कॉम्पिटिटर्स बजेट, म्हणजे स्पर्धकांच्या अंदाजपत्रकावरून. ऑन द बेसिस ऑफ युनिट्स सोल्ड, म्हणजे नग विक्री पद्धत जी आहे त्यानुसार काय केले जातात अंदाज जाहिरात, असे काय केले जातात जाहिरात अंदाजपत्रकाचे प्रकार आहेत. ऍडव्हान्टेजेस ऑफ ऍडव्हर्टायझिंग बजेट, म्हणजे ऍडव्हान्टेजेस काय आहेत, सगळ्याचे फायदे तोटे असतात तसे याचे फायदे बघा. प्रॉपर प्लॅनिंग ऑफ द एक्सपेंडिचर, म्हणजे खर्चाचे उत्तम नियोजन केलं जातं.
कंट्रोल ऑन अननेसेसरी एक्सपेंडिचर म्हणजे अनावश्यक खर्चावर पण नियंत्रण ह्या ऍडव्हर्टायझिंग बजेटमुळे होतं. कॉस्ट सेव्हिंग म्हणजे खर्चात बचत होते. अनालिस क्लासिफिकेशन एक्सपेन्स म्हणजे खर्चाचे विश्लेषण होतं, म्हणजे कुठे कुठे खर्च झालेला आहे, कशा पद्धतीने झालेला आहे हे पण बघितलं जातं. फ्लेक्सिबिलिटी टू मेक चेंजेस ॲज पर रिक्वायर्ड म्हणजे आवश्यकतेनुसार अंदाजपत्रकात काय केला जातो, बदल केला जातो. बुकिंग ऑफ द डिझायर मीडिया हवे असलेल्या माध्यमांचे आरक्षण केलं जातं, म्हणजे आपल्याला कुठल्या माध्यमातून जाहिरात करायची याचं पण आपल्याला काय बुकिंग केलं जातं. Evaluation of advertisement by causes and effect relationship, sales and advertisement. विक्रीची जाहिरातीशी सांगड घालून जाहिरातीची कार्यशीलता तपासणे. इन्क्रीजिंग द इफेक्टिव्हली ऑफ द एक्सपेंडिचर म्हणजे खर्चाची उपयुक्तता काय करणे, वाढवणे. आणि मेकिंग द रिक्वायर्ड फंड्स अवेलेबल फॉर द ऍडव्हर्टायझिंग म्हणजे जाहिरातीसाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देणे. हे सगळे काय जाहिरात अंदाजपत्रकाचे फायदे आहेत. ऍडव्हर्टायझिंग मीडिया टाइप्स ऑफ सेक्शन म्हणजे जाहिरात माध्यमांचे प्रकार आणि निवड कुठली कुठली आहे बघायचे. आता हे टाइप्स जे आहेत ते ह्या टाइप्स मध्ये बघूयात. ऍडव्हर्टायझिंग मीडिया त्याच्यामध्ये कुठले कुठले आहेत तर प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक ब्रॉडकास्टिंग मीडिया, आउटडोर मीडिया आणि अदर मीडिया. आता ह्या सगळ्याचे फायदे आणि तोटे पण दिलेले आहेत. तर त्या प्रिंट मीडियामध्ये कुठले कुठले येतात तर न्यूजपेपर्स ऑन द आता न्यूजपेपर्समध्ये ऑन द बेसिस ऑफ प्लेस आणि फ्रिक्वेन्सी. प्लेसमध्ये लोकल, रिजनल आणि नॅशनल म्हणजे स्थानिक, विभागीय आणि नॅशनल लेवलवर कुठल्या ठिकाणावरून वर्तमानपत्रांमध्ये जाहिराती कशा दिल्या जातात. फ्रिक्वेन्सी म्हणजे मॉर्निंग, आफ्टरनून, इव्हिनिंग, संडे, सकाळ, दुपार, संध्याकाळ, रविवार कधी द्यायची ती जाहिरात हे ठरवलं जातं न्यूजपेपरमध्ये. मॅगझिन्स, बुलेटिन्स ऑन द बेसिस ऑन द फंक्शन्स आणि फ्रिक्वेन्सी. कस्टमर फंक्शन्स म्हणजे काय तर कार्यावरून मॅगझिन्स किंवा बुलेटिन्स म्हणजे काय तर नियतकालिकांमधून कस्टमर्स म्हणजे ग्राहक, ॲग्रिकल्चर शेतीविषयक, ट्रेड बिझनेस म्हणजे व्यापार, स्पोर्ट्स खेळ, मूवीज आणि चॅनल्स म्हणजे सिनेमा याच्यामध्ये जाहिराती काय केल्या जातात कार्यावरून दिल्या जातात. फ्रिक्वेन्सी वीकली, मंथली, फोर्टनाईट, क्वार्टरली, इयरली म्हणजे वारंवारतेवरून साप्ताहिक, मासिक, पंधरवड्या, त्रैमासिकात, पाक्षिक किंवा वार्षिक कशी द्यायची जाहिरात हे पण ह्या इथे ठरवलं जातं. वॉलपेपर, पोस्टर्स आणि पॅम्पलेट हे आहे. आता याचे जे प्रिंट मीडिया आहे त्या प्रिंट मीडियाचे आपल्याला फायदे आणि तोटे काय करायचे बघायचे. आता हे सगळं आपण प्रिंट मीडिया बघितली. प्रिंट मीडियाचे जे फायदे आणि तोटे आहेत ते बघूयात आपण. कुठल्या प्रिंट मीडियामध्ये काय काय येतं ते बघितलं. इलेक्ट्रॉनिक, disadvantages, advantages print media. The product services can be effectively advertised. Details or picture size can be the altered any time for frequency can be increased or decreased because compared to other media, print media is less costly. आता फायदा काय तर कोणत्याही प्रकारच्या वस्तू अथवा सेवेची जाहिरात जास्त चांगल्या पद्धतीने ते करता येते. उदाहरणार्थ मजकूर अथवा चित्र लहान मोठे करता येऊ शकते किंवा वारंवार जाहिराती प्रसिद्ध करता येऊ शकतात. कारण इतर माध्यमांच्या तुलनेत छापील माध्यम कसं आहे कमी खर्चिक आहे, आपल्याला ते परवडतं. फायदा काय प्रिंट मीडिया इज द स्पीडी अँड डायनामिक इन द नेचर सो द ॲडव्हर्टायझर प्रिफर इट. म्हणजे छापील माध्यम हे वेगवान तसेच परिवर्तनक्षम असल्यामुळे जाहिरातदार ह्या माध्यमाला जास्त काय करतात प्रसिद्धी देतात. फॉर द टार्गेट ऑडियन्स, target customers group and for the specific regions local newspapers or the magazines become very useful.
म्हणजे विशिष्ट ग्राहक वर्ग किंवा विशिष्ट प्रदेशासाठी त्या ठिकाणचे वर्तमानपत्र अथवा मासिके जास्त काय होतात उपयुक्त ठरतात. द डिसएडव्हान्टेजेस ऑफ द प्रिंट मीडिया कुठले, तर 3 फायदे बघितले तर 3 तोटे जे आहेत ते. इलिटरसी इज द मेजर लिमिटेशन ऍडव्हर्टाइजमेंट रिॲक्ट ओनली ऑन द लिटरेट पीपल, म्हणजे की जे निरक्षर लोक आहेत त्यांच्यापर्यंत हे जाहिराती पोहोचणार नाही, फक्त साक्षर लोकांपर्यंतच ह्या जाहिराती पोहोचतील. न्यूजपेपर्स अँड मॅगझिन्स आर द perishable in nature. The life of the media is the limited. Therefore, after a particular time period, it's failed to attract customer. For example, the news value is the reducted in the afternoon. वर्तमानपत्रे किंवा मासिकांचे आयुष्य मर्यादित असते, त्यामुळे एका विशिष्ट कालावधीनंतर वाचकास आकर्षून घेण्याचे माध्यम अपयशी ठरते. उदाहरणार्थ वर्तमानपत्र कसे असतात, दुपारी शिळतात, संध्याकाळी आपण त्या वर्तमानपत्र वाचत नाही. देर इज दी थर्ड वन डिसएडव्हान्टेज, देर इज अ लिमिटेड रीडर्स क्लास टू दिस मीडिया, म्हणजे ह्या माध्यमाला मर्यादित वाचक वर्ग असतो प्रिंट मीडिया. आता ब्रॉडकास्टिंग किंवा इलेक्ट्रॉनिक मीडिया. Electronic broadcasting media, रेडिओ, टेलिव्हिजन, सिनेमा हॉल्स अँड थिएटर्स आणि इंटरनेट, हे सगळे हे इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये येतात. इथे जाहिराती काय केल्या जातात. त्याचे ऍडव्हान्टेजेस आणि डिसएडव्हान्टेजेस बघूयात आपण. Advantages of electronic media. Electronic media has a tremendous capacity to communication, therefore, as compared to other media, this media can very effective, which help the advertiser in the increase the audience. प्रक्षेपण माध्यमामध्ये मोठ्या प्रमाणावर संदेश वहनाची क्षमता असल्यामुळे इतर माध्यमांच्या तुलनेत हे माध्यम प्रभावी ठरते, त्यामुळे जाहिरातदारांचा ग्राहक वर्ग वाढतो. बोथ लिटरेट अँड इलिटरेट पीपल कॅन अंडरस्टँड दिस ॲडव्हर्टाइजमेंट, दोन्ही साक्षर आणि निरक्षर लोक दोन्ही पण याचा काय करतात, समजू शकतात ही ॲडव्हर्टाइजमेंट. द ॲडव्हर्टाइजमेंट कॅन रीच टू द डिफरंट टाईप ऑफ ऑडियन्स ॲट अ टाइम, म्हणजे वेगवेगळ्या टाईपच्या ज्या ऑडियन्स आहेत त्यांच्यापर्यंत ही जाहिरात काय होते, इलेक्ट्रॉनिक मीडिया पर्यंत मुळे पोचते. द यूज ऑफ ऑडिओ व्हिज्युअल मीडिया मोर इफेक्टिव्ह सेंड द राईट इन्फॉर्मेशन टू पीपल इन शॉर्ट टाइम, म्हणजे कमीत कमी वेळामध्ये इफेक्टिव्हली काय करू शकते, जाहिराती पोहोचू शकते इलेक्ट्रॉनिक मीडियामुळे. आता लिमिटेशन्स काय आहेत, लिमिटेशन्स ऑफ द इलेक्ट्रॉनिक मीडिया. रेडिओ कॅन बी हर्ड, कस्टमर कॅनॉट ऍक्च्युअली सी द प्रोडक्ट, दिस ऍडव्हर्टाइजमेंट हॅव लिमिटेशन, म्हणजे की रेडिओ सारख्या ह्याच्यामध्ये जर ऍडव्हर्टाइजमेंट केली तर फक्त ते ऐकू शकते, ते ऍक्च्युअली आपण काय करू शकत नाही, पाहू शकत नाही, हे लिमिटेशन आहेत. इलेक्ट्रॉनिक मीडिया इज कॉस्टली ॲज अ कम्पेअर्ड टू अदर मीडिया, म्हणजे की कॉस्टली आहे इतर छापील जे आहेत ऍडव्हर्टाइजमेंट किंवा इतर जे आहेत त्याच्यापेक्षा मासिकांमध्ये छापले जातात त्याच्यापेक्षा इलेक्ट्रॉनिक मीडिया कशी असते, खूप कॉस्टली असते. ड्यू टू द रेप्युटेशन ऑफ ऍडव्हर्टायझिंग, watching or hearing the advertisement become the neostic, the customer try to neglect it, this reduce the effectively to advertisement. तर ऍडव्हर्टाइजमेंट सतत काय होते, रेप्युटेशन जर झालं तर लोक काय करतात, म्हणजे ऑडियन्स जे आहे ते काय करू शकतात, दुर्लक्ष करू शकतात, त्यामुळे जाहिरातीची परिणामकारकता काय होते, कमी होते. If the advertisement is broadcasting on the particular channel station, the customer is not suffering these channels, then advertisement is the wastage of money. जे जाहिरात ज्या वाहिनीवर दाखवली जात आहे ती वाहिनी जर ग्राहक पाहत किंवा ऐकत नसेल तर जाहिरातदाराच्या पैशांचा काय होतो, अपव्यय होतो. हे काही इलेक्ट्रॉनिक मीडियाचे फायदे तोटे आहेत. आता आपल्याला दुसरा जो बघायचा आहे ते आहे आउटडोर मीडिया. आउटडोर मीडियामध्ये काय होतं, वॉल पोस्टर्स, होर्डिंग्स, स्काय बलून्स, निऑन साइन्स, हँडबिल्स, पॅम्पलेट, वॉल पेंटिंग, व्हेकल्स ऍडव्हर्टाइजमेंट, हे सगळे आउटडोर मीडियामध्ये ऍडव्हर्टाइजमेंटमध्ये येतात. त्या आउटडोर मीडियाचे फायदे तोटे काय आहेत ते बघूयात आपण. Advantages outdoor media. These advertisements aim at the working class or people who spend their time in traveling to workplace, their class and
they are class and convenient. बाह्य माध्यमातील जाहिराती या काही कामानिमित्त बाहेर पडणाऱ्या लोकांसाठी असल्यामुळे ते आपले काम करता करता जाहिराती काय करू शकतात, पाहू शकतात. Advertisement are made attractive with the help of colorful pictures. Thus they can became effective in catching attention of the prospect. The use of pictures help the literate people to understand the advertisement. म्हणजे चित्रांचा वापर केल्यामुळे त्या आकर्षक दिसतात जाहिराती आणि ग्राहकांना काय करतात, आकर्षून घेतात, त्यामुळे त्या परिणामकारक ठरतात. तसेच चित्रांच्या वापरामुळे साक्षरांबरोबर निरक्षर लोकांनाही जाहिरात कार्य थोडीफार समजू शकते. ड्यू टू इज अप्रोप्रिएट अँड लेस वर्ड्स ऍडव्हर्टाइजमेंट इज रीड क्विकली. म्हणजे मोजक्या आणि नेमक्या शब्दांमुळे चटकन जाहिरात ऐकली जाते, वाचली जाते. आउटडोर मीडिया इज द चीपर देन द प्रिंट और इलेक्ट्रॉनिक मीडिया. म्हणजे प्रक्षेपण व छपाई या माध्यमांच्या मानाने हे माध्यम स्वस्त आणि परवडणारे असते. आता लिमिटेशन ऑफ आउटडोर मीडिया. आउटडोर मीडिया रिक्वायर्ड स्किल, सेपरेट पर्सन्स और वॉल पेंटिंग, sticking wheels, hoardings, painting the boards, etc. This work required arrangement of such people, which is very time consuming, tedious. बाह्य माध्यमांमध्ये जाहिरात देण्यासाठी वॉल पेंटिंग, भित्तीपत्रके चिटकवणे, रस्त्यावरील फलक रंगवणे इत्यादींसाठी मनुष्यबळाची स्वतंत्र व्यवस्था निर्माण करावी लागते. हे काम कसं आहे, खूप कटकटीचं आहे. Information display through outdoor media is the limited manner. This is the prospect are many times not satisfied and cannot be motivated to purchase the such product. Hence, there is the changes of wastage of advertisement are money. म्हणजे बाह्य माध्यमातील जाहिरातीमध्ये दिलेली माहिती ही मोजकी असते, त्यामुळे काही वेळेस भावी ग्राहकांचे समाधान होत नाही आणि त्यामुळे तो जाहिरातीमुळे उद्युक्त होत नाही किंवा त्याला घ्यावंच वाटत नाही ते प्रोडक्ट. अशा प्रकारे जाहिरातीवर केलेला खर्च वाया जाण्याचा काय असतो, धोका असतो. People watch such advertisement because they are easily visible. They do not take out separate time to watch it. That is why many times such advertisement are the neglected, which result in wastage of the advertisement people. म्हणजे बाह्य माध्यमातील जाहिराती पाहण्यासाठी लोक वेगळा वेळ काढत नाही, ते प्रवास करताना किंवा चालत असताना व इतर काहीतरी करत असताना पाहत असल्यामुळे अशा जाहिराती लक्ष देऊन पाहत नाहीत. ते याबद्दल तसे गंभीरही असत नाही, त्यामुळे अशा जाहिरातींकडे दुर्लक्ष झाल्यामुळे केलेला खर्च वाया जाण्याची काय असते, शक्यता असते. In case the advertisement is made for the specific route, if people do not travel by the route frequently, then there is no effective of the advertisement. म्हणजे एखाद्या मार्गावरच अशा जाहिराती केली असेल तर बहुतांश लोक तिकडे फिरकलेच नाही तरीही अशा जाहिराती परिणामकारक होत नाहीत. अदर मीडियामध्ये बघा, फिल्म आणि पर्सनलाइज किंवा कस्टमाइज. त्याच्यामध्ये बघा कुठले टाइप्स, पर्सनल लेटर्स, पॅम्पलेट, गिफ्ट आर्टिकल्स, डेमॉन्स्ट्रेशन्स, सेमिनार आणि टेलिफोन. आता या अदर मीडियामध्ये ऍडव्हान्टेजेस आणि डिसएडव्हान्टेजेस. ह्याच्यामध्ये फिल्म आहे. फिल्मचे आता अदर मीडियामध्ये एक वेगळं आहे तर फिल्म. तर फिल्मचे ऍडव्हान्टेजेस काय, ऍडव्हर्टाइजमेंट बिकम्स इफेक्टिव्ह ड्यू टू यूज ऑफ pictures and information of pictures in the film. म्हणजे फिल्म मधील चित्रांचा व चित्रांबद्दलच्या माहितीमुळे जाहिरात चटकन समजून परिणामकारक ठरते. Illiterate people can understand the advertisement, therefore it reaches the maximum people. म्हणजे निरक्षर लोकही ही जाहिरात काय करतात, अशा अदर मीडियामध्ये फिल्ममध्ये त्यांना समजते आणि त्याच्यामुळे खूप लोकांपर्यंत या जाहिराती पोहोचतात. Once the film is prepared, it need not be changed frequently. It's cheaper because it can be diffused. म्हणजे एकदा फिल्म तयार केल्यानंतर वारंवार काही करण्याची गरज नसते. तीच फिल्म वरचेवर दाखवता येत असल्यामुळे ती स्वस्त पडते. Disadvantages of film. Those who are watching this film can be benefited. The prospectors who can outside the hall cannot be benefited. म्हणजे जो फक्त फिल्म पाहतोय त्याच्यापर्यंतच हे काय होऊ शकते, जाहिरात पोहोचू शकते आणि बाहेर असणाऱ्या बहुसंख्य भावी ग्राहकांपर्यंत ती काय होत नाही, पोहोचत नाही.
The repetition of such family may result in the disinterest of customers may avoid. म्हणजे वरचेवर एकच थीम पाहिल्यामुळे अशा जाहिरातींच्या बाबतीत लोक काय होतात, उदासीन होतात. इन केस ऑफ चेंजेस इन एनी थीम ऑल थीम्स नीड टू द चेंज. म्हणजे थीम मध्ये काही बदल करायचा असल्यास सर्वच थीमवर त्याचा काय होतो, परिणाम होतो. आता पर्सनलाइज कस्टमर्स मीडिया. आता ह्याच्यामध्ये जे दोन हे झालेले तर त्याच्यामध्ये पर्सनलाइज मध्ये काय काय आलेले आपल्याला, पर्सनलाइज कस्टमाइज मीडियामध्ये पर्सनल लेटर्स, पॅम्पलेट्स, गिफ्ट आर्टिकल्स, डेमॉन्स्ट्रेशन, सेमिनार आणि टेलिफोन ह्याच्यामधनं जाहिराती काय केल्या जातात, पोहोचवल्या जातात. आणि या जाहिरातींचे आता जे फायदे तोटे आहेत ते आपण आता थोडक्यात बघूयात. ऍडव्हान्टेजेस ऑफ द पर्सनलाइज कस्टमर्स. म्हणजे व्यक्तिगत माध्यमांचे फायदे काय. द ऍडव्हर्टाइजमेंट बिकेम द इफेक्टिव्ह ड्यू टू द पर्सनल कॉन्टॅक्ट. म्हणजे ग्राहकांशी व्यक्तिगत संपर्क प्रस्थापित झाल्यामुळे जाहिरात परिणामकारक काय होते. Customers get opportunity to observe the product closely or to handle it. This due to the satisfaction he can make a buying decision quickly. जे वस्तू पाहण्यास हाताळण्यास मिळाल्यामुळे ग्राहक समाधानी होतो व वस्तू खरेदी करण्याच्या दृष्टीने तो विचार करतो. The ego of customers is satisfied due to the personal कॉन्टॅक्ट. म्हणजे ग्राहकाला व्यक्तीशी संपर्क केल्यामुळे ग्राहकाचा इगो काय केला जातो, सुखावला जातो. म्हणजे आपल्याला खूप महत्व दिलं जात आहे, हे एका पद्धतीने सुखकारक असतं. डिसएडव्हान्टेजेस ऑफ द पर्सनलाइज कस्टमर. इट इज द एक्सपेन्सिव्ह टू कॉन्टॅक्ट पीपल पर्सनली बिकॉज द सेपरेट सिस्टीम इज नीडेड टू द कम्प्लिटिंग दिस पॉलिसी. म्हणजे प्रत्यक्ष संपर्क साधण्याचे काम खर्चिक असते कारण या कामासाठी स्वतंत्र यंत्रणा राबवावी लागते. The customers may have suspicions in their mind about the intention of the organization behind giving personal calls. Thus, the customers may try to avoid such calls, which result in wastage of effort. ग्राहकांशी थेट संपर्क साधला असता काहीतरी शंका मनात आणून ग्राहक अशा गोष्टी टाळण्याचा प्रयत्न करतो, त्यामुळे अशा प्रयत्नांना खीळ बसते. Even though the customers or the prospect is satisfied with the personal calls, distribution in free samples of gift articles, etc., there is no surely that customers will purchase the same product in future. म्हणजे थेट संपर्काने, नमुना वाटपाने किंवा इतर मार्गाने ग्राहकांशी संपर्क साधला किंवा ग्राहकाने जाहिरातींच्या वेळी समाधानकारक वर्तणूक जरी केली तरी भविष्यात अशा प्रकारची वस्तू खरेदी करताना आपलीच वस्तू तो खरेदी करेल असं नाही. In the market, the size, volume of the prospect in unlimited, it is a practically impossible to contact everyone personally. Hence, there are limitations to the media. म्हणजे बाजारपेठेतील भावी ग्राहकांची संख्या अमाप असते. त्या सर्वांना व्यक्तिगत माध्यमाने संपर्क करणे प्रत्यक्षात अशक्य असते, त्यामुळे या माध्यमाला मर्यादा असतात. आता नेक्स्ट जे आहे ते मेथड्स ऑफ असाइनमेंट ऍडव्हर्टायझिंग इफेक्टिव्हली. म्हणजे जाहिरात प्रयत्नांच्या मूल्यमापनाच्या पद्धती किंवा प्रकार कुठले आहेत, तर हे सोपे प्रकार आहेत. मेथड्स ऑफ असाइनमेंट ऑफ ऍडव्हर्टायझिंग इफेक्टिव्हनेस. प्री टेस्टिंग और प्री प्लेसमेंट इव्हॅल्युएशन. म्हणजे पूर्व परीक्षण किंवा मूल्यमापन. याच्यामध्ये 3 प्रकार पडतात. प्री प्लेसमेंट इव्हॅल्युएशन ऑफ प्रिंट मीडिया, म्हणजे छपाई माध्यमातील जाहिरातीचे पूर्व मूल्यमापन. याच्यामध्ये क्वालिटी अदर्स टेस्टिंग, म्हणजे गुणवत्ताक्रम यादी चाचणी. कंपॅरिझन टेस्ट, म्हणजे जाहिरातींमधील तुलना. पोर्टोफोलिओ टेस्ट, म्हणजे पोर्टोफोलिओ टेस्ट. परसेप्च्युअल मीनिंग स्टडीज आणि मॉक मॅगझिन टेस्ट, म्हणजे मॉक मॅगझिन टेस्ट. आता प्री प्लेसमेंट इव्हॅल्युएशन ऑफ इलेक्ट्रॉनिक मीडिया, म्हणजे प्रक्षेपण माध्यमातील जाहिरातीचे पूर्व मूल्यमापन. याच्यामध्ये इन होम प्रोजेक्शन टेस्ट, म्हणजे त्याच्यामध्ये टेलर टेस्ट, डायरेक्ट प्रोजेक्शन ऑफ द ऍडव्हर्टाइजमेंट आणि सिनेमा हॉल टेस्ट, थेट प्रक्षेपित जाहिराती. आणि अदर मध्ये काय येतं तर सेल्स ट्रायल एक्सपेरिमेंट टेस्ट, म्हणजे विक्री प्रयोग. टेस्ट थ्रू पर्सनल लेटर, म्हणजे थेट पत्राद्वारे संपर्क. आणि
सायकोलॉजिकल टेस्ट, मानसिक चाचणी आणि फिजिकल टेस्ट, शारीरिक चाचणी. आता पोस्ट टेस्टिंग, पेनिट्रेशन टेस्ट, रिकॉग्नायझेशन मेमरी टेस्टिंग म्हणजे ओळख चाचणी आणि प्रोग्रेस टेस्ट, सेल्स व्हेरिएशन टेस्ट, प्रिस्क्रिप्शन टेस्ट आणि सिवेज टेस्ट म्हणजे विक्रीतील फरक, परसेप्शन टेस्ट आणि प्रतिमा चाचणी आणि अदर. असे काय आहेत मेथड्स ऑफ असाइनमेंट ऑफ ऍडव्हर्टायझिंग इफेक्टिव्हनेस. याचे काय आहेत हे टाइप्स आहेत, पद्धती आणि प्रकार आहेत. पुढच्या तासाला आपण पुढचा धडा घेऊयात 308 मधील